हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 37. जवळपास तासाभराने कोणीतरी दरवाजा उघडून आत येतोय असं तिला वाटलं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून मिस्टर सोलमेटच होता. आता पुढे. नेहमी मिस्टर सोलमेट आल्यावर उत्साहित होणारी अविरा आज मात्र बेडवर शांतपणे बसून होती. स्वीटहार्ट, मिस्टर सोलमेटने तिला आवाज दिला आणि तो लंगडतच तिच्या जवळ जाऊ लागला. खरं तर आज त्याला अविराला भेटायला येणं शक्य नव्हतं, कारण त्याच्या हातापायातून असह्य अशा वेदना त्याला होत होत्या. पण अविरा त्याचा फोन उचलत नाही म्हटल्यावर हॉटेल सृष्टीच्या 0611 मध्ये येणं त्याला भाग होतं. मिस्टर सोलमेट तिच्यासमोर येऊन बसला, तरीही अविरा मान खाली घालून शांत बसून होती. स्वीटहार्ट, काय झालं तुला? माझा फोन पण नाही उचलत आहेस तू. मला खूप काळजी वाटू लागली तुझी. तू आज रेस्टॉरंटमध्ये पण नाही गेलीस असं कळलं मला. तुला बरं नाही वाटत आहे का? मिस्टर सोलमेटने प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवतच तिला विचारले. अविरा अजूनही निशब्द होती. तिची ती शांतता मिस्टर सोलमेटला आतून अस्वस्थ करू लागली. त्यात अंगदने अविराबद्दल मिस्टर सोलमेटला काहीही कल्पना दिली नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं तरी मिस्टर सोलमेट स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, म्हणून त्याला दिवसभर काय घडलंय ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. अविरा आपल्याला रेस्टॉरंटमध्ये भेटेल ह्या उद्देशाने तो रेस्टॉरंटमध्ये गेलेला, पण तिथे त्याला ती भेटलीच नाही, म्हणून तो थेट हॉटेल सृष्टीमध्ये आला. तू आज शांत का आहेस? काही झालंय का? अविराचे दोन्ही हात स्वतःच्या हातात पकडतच मिस्टर सोलमेटने प्रश्न केला. युग देशपांडे, ज्याने माझ्या संपूर्ण परिवाराला संपवलं, ते तुम्हीच आहात का? आत्तापर्यंत मी जे काही सहन करत आलीये त्याला जबाबदार असणारी व्यक्ती तुम्हीच आहात का? अविराने असे प्रश्न करताच आपसुकच मिस्टर सोलमेटच्या हातून तिचा हात सुटला. मिस्टर सोलमेटचं हृदय तिने धडधड करू लागलं. मला जे कळलंय ते सत्य आहे का? अविराने कापऱ्या स्वरातच मिस्टर सोलमेटला प्रश्न केला. मी पूर्णपणे चुकीचं नाहीये आणि मुळात यात माझी काही चूक नाहीये अविरा. माझ्या जागी माझे डॅड गाडी चालवत असते तरी तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होणारच होता, कारण तुमच्या गाडीचा ड्रायव्हर ड्रिंक करून गाडी चालवत होता. गाडी चुकीच्या मार्गाने त्याने माझ्या समोर आणली. मिस्टर सोलमेट स्वतःची बाजू अविरासमोर मांडू लागला. तुम्ही बोलताय तर मी तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्ही जे बोलताय ते मान्य करते, पण त्यानंतर मी जे आयुष्य जगली, ज्या नरक यातना मी सहन केल्या, त्या फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. ह्यावर तुम्ही काय एक्सप्लेनेशन द्याल? अविराने पुन्हा प्रश्न केला. तिच्या आवाजात राग अजिबात नव्हता. तिच्या आवाजात होती ती फक्त आणि फक्त वेदना. मला नव्हतं माहिती की तू इंडियात एवढं सगळं सहन करतेस, मिस्टर सोलमेट उत्तरला. मिस्टर सोलमेटचं हे वक्तव्य अविराच्या जखमेवरील खपली काढण्याचं काम करून गेलं. माणूस स्वतः सुखात असल्यावर त्याला इतरांच्या सुखाची काहीही पडलेली नसते, आणि ही जगाची रीतच आहे. यात तुमचा काहीच दोष नाही. मानवी स्वभाव हा स्वार्थाने भरलेला असतो. लाखातच एक असा मिळेल ज्याला स्वार्थ म्हणजे काय हेच माहिती नसेल. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून मला लाखात एक असणारी व्यक्ती तुम्ही वाटत होता, पण माझा गैरसमज होता तो. तुम्ही पण देवांसारखेच आहात. त्यांनी उघडपणे मला फसवलं आणि तुम्ही या अंधाराचा फायदा घेऊन मला फसवलं. एवढं बोलून अविरा हुंदके देत रडू लागली. मिस्टर सोलमेटला अजून तिच्या नजरेतून खाली पडायचं नव्हतं. त्याने रूममधील लाईट्स लावल्या. नेहमी अंधारात वावरणारा मिस्टर सोलमेट आज उजेड करून अविराच्या समोर होता, पण अविरा डोळे घट्ट मिटून होती.
ती त्याच्याकडे बघणंच टाळत होती. स्वीटहार्ट. मिस्टर सोलमेटने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि तिला आवाज दिला, पण अविराने डोळे उघडले नाही. ज्याचा चेहरा बघण्यासाठी अविरा दिवस रात्र तळमळत होती, आज तो चेहरा समोर असून सुद्धा ती त्याच्याकडे बघणं टाळत होती. एकदा डोळे उघडून बघ माझ्याकडे प्लीज, मिस्टर सोलमेट प्रेमाने म्हणाला. त्याचे प्रेमळ स्वर अविराचं काळीज सनू हलवून टाकत होते. डोळे उघडून मिस्टर सोलमेटला बघावं असं तिला सुद्धा वाटत होतं, पण तिने डोळे काही उघडले नाही. दोन्ही हाताने स्वतःच्या डोळ्यांना तिने बंद करून घेतले. अशी शिक्षा नको ना देऊस. मला खरंच नव्हतं माहिती ग तू इथे त्रासात आहेस. मला खोटं सांगण्यात आलेलं सगळं. मी तुझ्या परिवारानं नाहीच संपवलंय. तो एक ॲक्सिडेंट होता ज्यात चूक तुझ्या ड्रायव्हरची होती. मी त्या ड्रायव्हरला खूप मुश्किलीने शोधलंय. तू हवं तर त्याला विचार. तसेही त्याच्यासोबत तुझी भेट घडवून आणून मी आपल्या दोघात असणाऱ्या अंधाराला कायमच मिटवणार होतो, पण मलाच उशीर झाला. तू प्लीज माझा राग नको ना करूस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू देवांसोबत लग्न केलंस तेव्हा मी कसं जीवन जगलो याची कल्पना नाही तुला. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस ग स्वीटहार्ट. मिस्टर सोलमेट भावूक होतच अविराला म्हणाला. म्हणून मला आणि देवांशला तुम्ही लांब केलं. माझे खोटे मेडिकल रिपोर्ट तुम्ही बनवले. अविराने मिस्टर सोलमेटवर आरोप करतच म्हटलं. तिने केलेल्या आरोपाने मिस्टर सोलमेट आतून खूप दुखावला गेला. पापण्यांची मंद हालचाल करत डोळे घट्टपणे मिटून बसलेल्या अविराला तो पाहू लागला. शरीरातून आधीच खूप वेदना त्याला होत होता. त्यात अविराने असं काही बोलून त्याला आणखीनच दुखावले. त्याचा कंठ दाटून आला. देवांच्या घरी तुझ्यावर होणारे अत्याचार बघून माझ्या मनात खूपदा विचार आलेला की तुला त्याच्यापासून वेगळं करण्याचा, पण मी तो विचार फक्त मनातच राहू दिला. तुला त्याच्यापासून वेगळं करायला मला वेळ नसता लागला. मिस्टर सोलमेट म्हणाला. माझे खोटे मेडिकल रिपोर्ट कोणी बनवलेले? अविराने प्रश्न केला. ते रिपोर्ट. मिस्टर सोलमेट पुढे काहीही न बोलता शांत बसला. तुम्हीच बनवलेले ना? तुम्ही एकदा बोलता बोलले सुद्धा होते की गैरसमजाच्या भिंतीत मी दडपली गेली आहे, पण तुम्ही हे नाही सांगितलं की ती भिंत पण तुम्हीच उभारली आहे म्हणून. काय एवढं वाईट वागले तुम्ही माझ्यासोबत, फक्त आणि फक्त माझं शरीर मिळवण्यासाठी? अविराने पुन्हा आरोप करतच म्हटलं. तुला असं वाटतं मी असं काही करू शकेल? मिस्टर सोलमेटने नरम आवाजातच अविराला प्रश्न केला. माझ्या परिवाराला मरणाच्या दारात सोडून तुम्ही पळ काढू शकता. माझं अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकलं तुम्ही. जिवंतपणे मला नरक यातना सुद्धा भोगायला लावल्या. हा सगळा विचार केल्यावर माझी खात्री होतीये की माझे खोटे रिपोर्ट सुद्धा तुम्हीच बनवले. मी त्यासाठी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. आतापर्यंत तुम्ही कोण आहात ही माहिती करून घेण्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी मी खूप उत्साहित होते, पण आता नाही. तुमचा स्पर्श, तुमचा आवाज, तुमचं अस्तित्व आणि तुम्ही स्वतः मला माझ्या आयुष्यात नको आहात. मला त्रास होतोय तुमचा. खूप स्वार्थी आहात तुम्ही, पण अगदी देवांसारखेच. तुम्ही फसवलंय मला. प्लीज तुम्ही इथून जा. अविरा आक्रोश करतच म्हणाली. मी न केलेली चूक सुधारण्याची एक संधी दे मला प्लीज. मिस्टर सोलमेट नम्रतेनेच म्हणाला. तसं अविराने नाही म्हणून मान डोलावली. प्लीज अविरा, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तू आहेस म्हणून मी आहे. मिस्टर सोलमेट म्हणाला, पण अविरा त्याचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तुला खरंच नकोय मी? मिस्टर सोलमेटने विचारलं. त्याचा कंठ दाटून आला होता. त्याचा रडवा स्वर अविराच्या कानात बोचत होता, पण मन कठोर करून अविराने नाही म्हणून मान डोलावली. ओके, मी तुला नाही त्रास देणार आणि कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती तर अजिबात नाही करणार, पण प्रत्येक क्षणी मी तुझी काळजी घेत जाईल. जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत तरी निदान. आय एम सॉरी, असं म्हणत मिस्टर सोलमेटने अविराच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या डोळ्यातून येणारं पाणी तिच्या कपाळावर पडलं. बुटांचा आवाज खोलीत घुमला आणि दाड. दरवाजा आपटल्याचा आवाज तिला आला. मिस्टर सोलमेट रूममधून निघून गेला होता.
अविराने डोळे उघडले. डोळ्यात साठवून ठेवलेले पाणी गालावरून तरंगुळून वाहू लागले. बेडवरील उशीत तोंड खुपसून ती धाय मोकलून रडू लागली. मिस्टर सोलमेट स्वतःच्या गाडीत येऊन बसला. स्वतःच्या मोबाईलवरून त्याने अंगदला फोन लावला, पण अंगद त्याचा फोन उचलत नव्हता. रिंग होऊन फोन कट सुद्धा झाला. शेवटी न राहून त्याने क्रिशला कॉल केला. क्रिशकडून अंगद घरीच आहे असं त्याला कळलं. तसं तो त्याला भेटायला त्याच्या घरीच गेला. अंगदचं घर येईपर्यंत अविराचे शब्द त्याच्या कानाभोवती घुमत होते, जे त्याच्या डोळ्यातून आसवं बाहेर टाकत होते. सर, ड्रायव्हरने त्याला आवाज दिला. डोळे उघडून गाडी बाहेर डोकावून पाहिलं तर गाडी अंगदच्या घराबाहेर उभी होती. कसं बसं लंगडतच मिस्टर सोलमेट गोहिल बंगल्यात शिरला. युग ब्रो, क्रिश आवाज देतच त्याच्या जवळ आला. युगचा हात स्वतःच्या खांद्यावर घेत तो त्याला आत घेऊन जाऊ लागला. युगला आपल्या घरी बघून शिवांशची तळपायाची आग मस्तकात गेली. शिवांश हाताची घडी घालून दोघांच्याही समोर उभा राहिला. युगला नजरेनेच खुन्नस देण्याचं काम त्याचं सुरू होतं. शिव, बाजूला हो, त्याला लागलंय, दिसतंय ना तुला, क्रिश म्हणाला. पण शिवांशने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. शिवयुग समोरासमोर. काय होईल आता? कथा आवडत असेल तर कमेंट नक्की करा. आता या पुढील प्रत्येक भाग तुमचा रिस्पॉन्स बघूनच पोस्ट करण्यात येईल. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.